मागच्या 2 दिवसाखाली मी ज्या पक्षात होतो आज माझा त्या पक्षाचा काहीही संबंध नाहीये। त्या पक्षातल्या उमेदवारांची हालत अत्यंत खराब झालेली आहे। ते 3ऱ्या आणि 4थ्या स्थानी गावोगावी आहेत। त्यांनी चुकीचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळे मी तुमच्या माध्यमातून खुलासा करतो, मी त्या उमेदवाराला जाहीर आव्हान देतो, तुम्हाला जर निवडणूक लढणं होत नसेल तर तुम्ही याच ठिकाणी गेम क्विट केलेला बरा। तुमचं सर्वच होणारं नुकसान वाचेल, कारण तुम्हाला लुटणाऱ्या अनंत टोळ्या तुमच्या भोवती आहेत। त्यामुळे तुम्ही रामदास पाटलाला सेटलमेंटची भाषा, रामदास पाटलाची पाठिंब्याची भाषा ही तुमच्या तोंडातून शोभत नाहीये। या सर्व गोष्टी करणं हा तुमचा पिढीचा धंदा आहे। त्यामुळं रामदास पाटील हा मैदानातला खेळाडू आहे। मी पहिलेही सांगितलं की तुम्ही माझी दोस्ती पाहिली, माझी दुश्मनी पाहायची वेळ येऊ देऊ नका। कारण मला जर काही कमवायचं असतं तर मी क्लास 1ची नोकरी सोडून या जनतेमध्ये फकीरासारखं दर मी भटकलो नसतो। मी एक व्यापक ध्येयानं, एक मोठ्या ध्येयानं मी या ठिकाणी निवडणूक लढतोय। मला माहिती आहे संघर्ष मोठा आहे। जरी काही नेते त्यांनी खरेदी केलेली असतील, पण सामान्य जनता ही माझ्या पाठीमागं आहे। तुम्ही मला सोशल मीडियातून पाहत असाल, काही पत्रकारांनी माझ्या ठिकाणी पाहिले असाल, तर कालच्याच मी सांगतो, काल 3 सर्कलच्या माझ्या सभा झाल्या। यांना गावात गेल्यानंतर माणसं मिळत नाहीयेत, त्याला मला माणसातून गर्दीतून रस्ता काढायला प्रचंड प्रमाणात इतक्या मोठी गर्दीनं माझा उत्साहानं सत्कार केलेला आहे। त्यामुळे माझं आव्हान आहे की तुम्ही तुमची जागा 3ऱ्या का 4थ्या स्थानी हे सिद्ध करा। तुम्ही तुमची जागा शाबूत ठेवा। त्यामुळे तुम्ही एखाद्या उमेदवाराच्या बद्दल तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांकडून खालच्या पातळीवरची टीका करणे, तुम्ही माझ्या चारित्र्यावर लिहिणे, माझ्या जातीवर लिहिणे, माझ्या अपंगत्वावर लिहिणे, मी कुठल्या जाती जन्मावं, कुठला अपंग जन्मावं का नाही हे माझ्या मायबापाला देणं घेणं आहे, माझ्या जनतेला देणं घेणं आहे। तुम्ही माझी किंमत ठरवू शकत नाही। त्यामुळं तुम्ही तुमचा गाशा गुंडाळलेला बरा, असं माझं तुम्हाला प्रेमापोटी सल्ला आहे। बाकी निवडणुकीची जी परिस्थिती आहे, 16 सर्कलपैकी 13 सर्कलमध्ये मी सायजेबल म्हणजे लीडिंग मतदान मी घेतोय। त्या ठिकाणची जनता, माझे सर्व कार्यकर्ते घरच्या भाकरी खाऊन दिवस रात्र या ठिकाणी मेहनत करत आहेत, लोकात जात आहेत, लोकांना समजून सांगत आहेत। जनता आता हुशार झालेली आहे। त्यामुळं इतर उमेदवारांकडून वेगवेगळ्या प्रकारचे लालूच देणं, वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करणं हे चालू झालेलं आहे। म्हणून मला असं स्पष्ट म्हणायचं आहे की जर तुम्हाला जर तुम्हाला या ठिकाणी लढणं जर होत नसेल, मला वाटतं की तुम्ही आता घरात बसलेलं अत्यंत चांगलं आहे। आणि मी तुम्हाला अजून सांगू इच्छितो की शहरातलं मतदान असेल, व्यापाऱ्यांसाठी यांनी काही केलेलं नाही, व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेमध्ये नाही, व्यापाऱ्यांना कुठलं उपलब्धता दिलेली नाहीये। आज केवळ विशिष्ट जात माझ्या पाठीमागे राहतोय, विशिष्ट धर्म माझ्या पाठीमागे राहतो, असं काही उमेदवारांचा मानस आहे। एखाद्या पक्षाचं तिकीट मिळालं म्हणजे तो विशिष्ट समूह पाठीमागे राहतो, किंवा बाकी उमेदवारांमध्ये तुम्ही जाती पाती धर्मावरच्या राजकारणामध्ये ही निवडणूक नेऊ पाहता, ही अत्यंत गंभीर आहे। माझी तयारी परिपूर्ण झालेली आहे। 20 तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होईपर्यंत आमचे कार्यकर्ते चिवटपणाने या ठिकाणी लढत आहेत। या निवडणुकीला सामोरे जाताना आम्ही लोकाभिमुख विकासावरती लोकांमध्ये आम्ही सामोरे जातोय। त्यामुळं तांडे, वाडी, वस्त्या या भागामध्ये लोकांना आजही हे चेहरे नकोसे झालेले आहेत। त्यामुळे जनता मोठ्या प्रमाणात मला मतदान करणार आहे। आपली आजची ही पत्रकार परिषद घेण्याचा हेतू ही माझे यांना जाहीर सांगणं आहे
की तुम्ही स्वतःच्या घरात काय जळते ते पहा. आमच्याकडे तुम्ही वोट करून किंवा काहीतरी नेरेटिव्ह सांगून तुम्ही या ठिकाणी जिंकू शकत नाही आहे. लोकांनी तुम्हाला ठरवलेलं आहे. मी पहिलेच सांगितलं की मार्केट कमिटीमध्ये हे तिघही एकत्र होते आणि आज ते एकमेकाच्या विरोधात आहे. त्यामुळे मार्केट कमिटीची दोस्ताना खरा काय विधानसभेतली दुश्मनी त्यांची खरी हे यांनी सिद्ध करावं. लोकांमध्ये हे ज्या वेळी आज जात आहे त्यामुळे लोकांचा तुम्ही प्रतिसाद पहा. फक्त हे पैशावरती लोकांना विकत घेऊ पाहत आहेत. आज हिंगोली शेनगावमध्ये आम्ही पाहिलं पांडव्यापासून त्यांनी लहान लहान दुकानदारापासून न मागताही पैशाचं लालूच देणं, वेगवेगळ्या गोष्टीचं लालूच देणं, या गोष्टी ते अगदी सराईतपणे करत आहेत. त्यामुळं तुम्ही कितीही जर लोकांना विकत घेण्याचा प्रयत्न केला, हिंगोली या विधानसभेतील जनता काहीतरी विक्रम करण्यासाठी प्रसिद्ध आहे. कारण यांनी 2014ला स्वर्गवासी राजूजी सातव यांना म्हणजे तशा लाटेमध्ये सुद्धा त्यांनी एक वेगळा महाराष्ट्रातला निकाल देणारी ही हिंगोलीची जनता आहे. त्यामुळं तुम्ही विकासावरती, तुम्ही तुमच्या केलेल्या कार्यावरती निवडणूक घेऊन पुढे जावं. निवडणूक ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, निवडणूक ही उंचीच्या वातावरणामध्ये, निवडणूक ही पोषक अशा सर्वसमावेशक वातावरणामध्ये व्हावी अशी माझी इच्छा आहे. तुम्ही जितका माझा विचार कराल तितका माझी रेस मोठी झालेली असेल आणि तुम्ही सर्वजण पराभवाच्या छायेत असाल हे सांगण्यासाठी या ठिकाणी मी आपल्याला बोलवलेलं आहे. महायुतीच्या उमेदवाराच्या कुटुंबियाकडून केली जाते आहे. महायुतीतले उमेदवार असतील त्यांच्या कार्यकर्त्यांनी 2-3 दिवसापासून नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना त्यांचा पराभव दिसतोय. ते आज 3ऱ्या किंवा 4थ्या स्थानी आहेत. आज जनतेमध्ये माझा जाहीर आरोप नाही आहे, मी गावागावात फिरतोय. तर त्यामुळं त्यांनी स्वतः निवडणूक लढवावी. माझा आणि पक्षाचा काही संबंध राहिलेला नाही आहे. मी रीतसर राजीनामा दिलेला आहे. त्यामुळं तुम्हाला निवडून येण्यासाठी तुमच्या जर क्षमता नसेल तर तुम्ही गेम क्विट करावं आणि घरात बसावं. त्यामुळं तुम्ही विनाकारण नेरेटिव्ह सेट करणे, आम्हाला पाठिंबा मिळणार आहे, वरून दिल्लीहून फोन येणार आहे, इथून फोन येणार आहे, तिथून फोन येणार आहे, अशा बालिशपणाचं राजकारण तुम्ही करू नये. जनतेनं तुम्हाला ठरवलेलं आहे, त्यांनाच नाही आहे, जनतेने ह्या सर्वांना ठरवलेलं आहे की यावेळी त्यांना घरी बसवायचं. जनतेने ठरवलेलं. मी प्रत्येक गावात जातोय, कॉर्नर सभा करतोय, भेटतोय. त्यातून मला जनतेचा रोष लक्षात येतो. तुम्ही 23 तारखेला पहा, निकाल हा एकदम विक्रमी आणि वेगळा लागलेला असेल. कारण जनतेचं मन आज कुणालाही कळत नाही, ही वस्तुस्थिती या मतदारसंघामध्ये आहे. स्वातंत्र्य आहे. मी घटनेवरती चालणारा या भारताचा नागरिक आहे. त्यामुळं त्या ज्या स्वायत्त संस्था आहेत, संविधानिक संस्था आहेत, त्यांना त्यांची ड्युटी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळं SST पथक असेल, FST पथक असेल, त्यांनी एखाद्या ठिकाणच्या गाडी किंवा व्यवस्था चेक केल्या तर त्यात कुणाला वाटू नये. कारण त्यांची ती ड्युटी असते. इलेक्शन कमिशन हे कुणाच्या अंडर नसतं, त्याला परिपूर्ण स्वातंत्र्य असतं. लोकशाहीच्या निवडीची प्रक्रिया कोणाच्या दबावात न येता व्हावी म्हणून त्यांनी या ठिकाणी ज्या काही तपासण्या करतात ते योग्यच आहे. आम्हीही काल प्रचारासाठी गोरेगाव सर्कलला गेलो होतो. तिथनं आम्ही कनेरगावला गेलो. येता येता आमच्या नाक्यावरती आमच्या सर्वांच्या गाड्या डिक्कीपासून तपासल्या. त्यामुळं प्रशासनाला, यंत्रणेला त्यांची ड्युटी त्यांना करणं हे योग्यच आहे. त्यामुळं त्यात अयोग्य काही नाही. प्रखर लेखनी, लेख मराठी अस्मितेचा.